काल औरंगजेबाचं कौतुक केल्यानंतर अबू आझमींवर टीकेची झोड उठली आणि त्यानंतर अखेर अबू आझमींना माफी मागावी लागली। भावना दुखावल्या असतील तर शब्द मागे घेतो असं म्हणत आझमींनी माफी मागितली, तर औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं म्हणत आझमींनी वादग्रस्त वक्तव्य केलं। मैं एक ही बात बोलूंगा, औरंगजेब के ज़माने में भारतवर्ष जो है सोने की चिड़िया था। हमारी सरहद जो है अफगानिस्तान बर्मा तक बढ़ी हुई थी, समझा आपने। और इसी को देख के अंग्रेज यहाँ आया था। एक इंसाफ पसंद बादशाह था वो। इसको जबरदस्ती के हिंदू मुस्लिम करके नफरत वाला काम नहीं करना चाहिए। लिखी हुई किताब इनके स्टेटमेंट के ऊपर मैंने जो औरंगजेब की तारीफ किया, मैंने कभी अपने किसी महापुरुष चाहे संभाजी महाराज हो, छत्रपति शिवाजी महाराज हो, उनके बारे में कोई एक लफ्ज़ गलत नहीं बोला है। लेकिन अगर इन चीज़ों से किसी को वो लगता है कि इसको तोड़ मरोड़ के पेश करके किसी को लगता है कि मैंने गलत बोला है, तो भाई मैं अपने पूरे स्टेटमेंट को वापस लेता हूँ। असेंबली चलना चाहिए, असेंबली में बहुत सारे काम है। इन इशू पर असेंबली रोकी जाए, मैं समझता हूँ ये महाराष्ट्र की जनता का बहुत सारा काम रुकेगा। तर आझमींच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण कसं तापलंय आपण तेही पाहूया। त्या पद्धतीने त्यांनी हे स्टेटमेंट दिलंय, त्यांनी एकदा जाऊन छावा पिक्चर पाहून घ्या, ज्यांनी आमचे देव संभाजी महाराजांचे डोळ्यापर्यंत आणि एवढा अत्याचार केला, क्रूर पंथी दाखवली, तर असे औरंगजेबाची कबर त्या संभाजी नगर मधून उखडून फेकून द्यायची। ज्यांना प्रेम आहे औरंगजेबावर त्यांनी आपल्या घरावर जाऊन घराच्या आतमध्ये औरंगजेबची कबर सजून घ्या। असे लोक ह्या औरंगजेबचं उदारीकरण कसे करू शकतात? त्या औरंगजेबने छळ केला छत्रपती संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांना त्रास दिला, आणि अशा वेळी तो अबू आझमी सारखा सुद्धा आमदार असून सुद्धा माणूस हा औरंगजेबची कौतुक करतो। या माणसांना महाराष्ट्रातनच गेट आउट करायला पाहिजे। असे माणसं महाराष्ट्रात कसे राहू शकतात? आपले जे राष्ट्रपुरुष आहेत, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, हे आपली दैवत आहेत, आणि त्यांचा अवमान करणं म्हणजे एक प्रकारचा राष्ट्रद्रोह आहे। आणि म्हणून त्याप्रमाणे काल देखील काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत। आजही मी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे, राष्ट्रद्रोहाचा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि त्याचबरोबर त्यांच्यावर कठोर कारवाई निलंबनाची झाली पाहिजे।